हाय हॅलो नमस्कार, मी अर्चना इंगळे, अर्चनाज किचन क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सोप्या पद्धतीनं बटाटा पोहे कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। आज गौरांशन मीच घरी होती, तर चला म्हणलं काहीतरी असं झटपट होणारा बेट बनवू। तर विचार केला, गौरांशला विचारलं तर गौरांश बोलत होता की मम्मी मला पोहे खायचे, खूप दिवसाचे नाही खाल्ले, म्हणून मी म्हणलं चला मग पोहे बनवू आज। बघू शकता इथं मी 2 वाटी पोहे घेतलेले आहेत। आता कढई ठेवून मस्त छानपैकी तेल तापून घेणार आहे। तुम्ही जर अजून माझ्या इंस्टाला यूट्यूबला फॉलो नाही केलं असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा। माझं एक लाईफस्टाईल ब्लॉगचं चॅनल आहे, त्याला पण सबस्क्राईब करून ठेवा। जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। बघू शकता इथं कढईमध्ये मी तेल टाकून त्याच्यात जिरं मोहरी टाकलेली आहे। खूप टेस्टी होतात, नक्कीच करून बघा। लहानही खातील, मोठे खातील, सर्वच खातील। आता मिरची टाकलेली आहे छानपैकी, कांदा टाकलेला आहे। कढीपत्ता नाही आहे माझ्याकडे, तुमच्याकडे जर कढीपत्ता असला ना तर तुम्ही नक्की टाका। कढीपत्त्याची जर टेस्ट अप्रतिम येते। मग मी कांदा टाकलेला आहे, मिरची टाकली, छानपैकी मस्त फ्राय करून घेणार आहे। मस्त असं गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत मस्त परतून घेणार आहे। माझा व्हिडिओ 12:30 ते 1:30च्या मधात येत असते, नक्कीच तुम्ही बघा। कधीतरीच लेट होते, नाही तर 12:30 1:30च्या मधात माझा व्हिडिओ येतेच। नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। बघू शकता इथं कांदा छानपैकी मस्त फ्राय झालेला आहे। बटाटा मस्त एक बटाटा घेतलेला आहे, छानपैकी बारीक कापून घेतलेला आहे, मस्त धुवून घेतलेला आहे। तो बटाटा मी याच्यामध्ये आता मस्त घालणार आहे। आणि थोडाफार म्हणजे 50 पैकी 25% मी शिजून घेणार आहे याला। मस्त 25% शिजून घेणार आहे। त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे, छानपैकी मस्त याला असं परतून घेणार आहे। कोथिंबीर घातली नाही, पण ते त्या कांद्याच्या संगती आले आहे। मस्त थोडाफार आपला बटाटा शिजलेला आहे। कलर बघू शकता, टेक्स्चर बघू शकता, अप्रतिम आलेला आहे, खूपच छान। याच्यामध्ये मी थोडे करून पोहे घालणार आहे। थोडे पोहे करून याच्यामध्ये आपण जर घातले ना तर छानपैकी आपल्याला मिक्स केले जातात। मी थोडेच पोहे टाकले आधी, छानपैकी मस्त मिक्स करून घेतलेला आहे। म्हणजे जो आपण मसाला बनवला ना तो मस्त छानपैकी सर्व पोह्याला लागते, म्हणून मी थोडे कधी पण मी जेव्हा पोहे बनवतो तेव्हा थोडेच टाकतो। जर कमी क्वांटिटीमध्ये असलं तर मी सर्वच टाकते, जास्त क्वांटिटीमध्ये असलं तर यातले मला गौरांच्या टिफिनला पण द्यायचे होते, म्हणून मी जास्तच क्वांटिटीमध्ये बनवलेले आहे। म्हणजे नाश्ता पण झाला पाहिजे आणि त्याच्या टिफिनला पण दिले पाहिजे। त्याला आज पोहेच पाहिजे होते, म्हणून मी आज पोहे बनवले। त्याच्यामध्ये मी एकच मिरची टाकलेली आहे, शेंगदाणे कीप केलेले आहेत। तुम्ही शेंगदाणे टाका, तो त्याला शेंगदाणे आवडत नाही म्हणून मी शेंगदाणे नाही टाकलेले आहे। अशा प्रकारे मस्त आपण पोहे मिक्स करून घेतलेले आहे। बघू शकता तुम्ही, खूप छान कलर आलेला आहे। आता मस्त मिक्स झालेला आहे। आता आपण याच्यावर कोथिंबीर घालणार आहोत। आणि मी टाकताना कधी पण टेस्ट करा, म्हणजे टेस्ट केल्यानंतर तुम्हाला समजेल की मीठ कमी आहे जास्त आहे। नाही तर मग कसं आपण समोरच्याला देतो तर कधी मीठ शिल्लक असते तर कमीच असते, म्हणून मी कधी पण मीठ टाकताना टेस्ट करून घेत असते। आता मी चवीनुसार मीठ टाका। आता मिक्स केल्यानंतर मी थोडेशा हातावर घेऊन, म्हणजे कोणती पण भाजी असो, डाळ असो, सुक्की असो, सर्व मी चिकन मटन सर्व असं हातावर घेऊन टेस्ट करत असते। इथं माझे पोहे छान झालेले आहे, मीठ परफेक्ट लागलेलं आहे। आणि तुम्हाला जर टाकायचं असलं तुम्ही मसाल्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मग वरून टाकू शकता थोडंफार। असं प्रकारे मी तर काही मसाल्यामध्ये टाकलं नाही, वरूनच टाकलेलं आहे। आता मी याला 5 मिनटं मस्त असं बंद ठेवणार आहे। 5 मिनटानंतर बघू। याच्यात तुम्ही जर थोडी साखरही टाकली ना तर अप्रतिम याची टेस्ट लागते।
मी इथं काही टाकली नाही आहे. बघू शकता अशा प्रकारे आपलं पोह्याचं कलर टेक्स्चर आलेलं आहे. आता मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मला कमेंट वाचायला खूप म्हणजे खूप आवडतात. आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज प्लीज प्लीज. आणि व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा. कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला ना तर तुम्हाला पण समजेल आणि मला पण छान वाटेल की हो कोणातरी शेवटपर्यंत बघितलं आहे. छान कमेंट पण केलेली आहे. काय चुकलं नाही ते पण सांगलं, काय चुकलं काय बरोबर आहे ते पण सांगलं. त्याच्याबद्दल अशी झाली माझी पोह्याची रेसिपी. कशी वाटली रेसिपी तुम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मस्त खा, हेल्दी राहा, आनंदी राहा. असंच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा. चला तर बाय बाय.